15 दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता. 2 डिसेंबरला लग्न, पण त्याआधीच मयुरेशवर काळाने घाला घातला. हळदी समारंभ आटपून घरी परतत असताना भरधाव कार रस्त्याच्या मोरीजवळील कटऱ्याला आदळली. या अपघातात दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला. रविवारी सकाळी 6:30 मुंबई नाशिक महामार्गावर आटगावाजवळ ही घटना घडली. मयुरेश विनोद चौधरी 29 राहणार तानसा, जयेश किसन शेंडे 25 राहणार उंबरखाड अशी मृतांची नावे आहेत. आटगाव येथील संघवी कॉम्प्लेक्सपुढे मोरीजवळील कटऱ्याला कार धडकली. अपघातात मयुरेश व जयेश गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी दोघांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. तर हर्षल जाधव 29 गंभीर जखमी झाला. 10 दिवसांवर लग्न, पण काळाने घात केला. या अपघातातील मयुरेश चौधरी याचा 15 दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता. येत्या 2 डिसेंबर 2025 रोजी त्याचे लग्न होते. मात्र त्याआधीच काळाने घात केला. नातेवाईक आणि मित्रपरिवाराला लग्नाचे आमंत्रण देण्याचं काम मयुरेश स्वतः करत होता. 10 दिवसांवर लग्न येऊन ठेपल्याने घरी लगबग सुरू होती. 23 नोव्हेंबरला मयुरेश आणि त्याचे 2 मित्र लग्नपत्रिका वाटप करून मित्राच्या कारने येत असताना आटगावजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात मयुरेश आणि जयेश जागीच ठार झाले. जयेश हा देखील कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. ज्या दिवशी मयुरेशने थाटात लग्न होणार होते, दुर्दैवाने त्याच दिवशी त्याची दशक्रिया विधी होणार आहे.